धाकली परिसरातील शेतकऱ्यांना कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित, शेतकरी त्रस्त, तक्रार दाखल। बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर गावाजवळ असलेल्या मौजे धाकली परिसरातील सर्व शेतकऱ्यांना कृषी पंपाचा वीज पुरवठा दररोज व्यवस्थित मिळत नसल्यामुळे पिकाचं फार मोठं नुकसान होत आहे। या भागातील अनेक पिके पाण्याअभावी सुकत असल्यामुळे शेकडोंवर शेतकऱ्यांनी बार्शी टाकळी येथील कार्यालयावर धडक दिली आणि आपला संताप व्यक्त करत उपअभियंता यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करण्यात आली असल्याची माहिती शेतकऱ्यांच्या वतीने आदर्श सरपंच महेंद्र पाटील गाडवे व इतर सर्व शेतकऱ्यांनी दिली आहे। प्राप्त माहितीनुसार धाकली परिसरातील सर्व शेतकऱ्यांना कृषी पंपाचा वीज पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे या भागातील शेतकरी अतिशय त्रस्त झाले आहेत। शेतकऱ्यांनी पिंजर येथील सहाय्यक कनिष्ठ अभियंता यांच्याकडे सुरळीत वीज पुरवठा मिळावा म्हणून अनेकदा विनंती केली होती, परंतु ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघड झाल्यामुळे त्यांच्याकडून काम न झाल्यानं शेकडोवर शेतकऱ्यांनी बार्शी टाकळी येथील उपअभियंता कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक दिली। शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना आम्हाला वीज द्या म्हणून टाहो फोडला होता। सर्व शेतकरी संतप्त झाले होते, कारण कृषी पंपाचा वीज पुरवठा नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिकं सुकण्याच्या मार्गावर होती। संबंधित अधिकाऱ्यांनी आपले सूत्र हलवले आणि वीज पुरवठा सुरू केला असल्याची माहिती आहे। याबाबत सर्व शेतकऱ्यांच्या वतीने शिवसेनेचे विधानसभा संघटक तथा सरपंच महेंद्र पाटील गाडवे यांनी लेखी स्वरूपात तक्रार दाखल करत अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांना नियमित आणि सुरळीत वीज पुरवठा मिळावा अशी मागणी त्यांनी सर्व शेतकऱ्यांच्या सह्यानिशी केली आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।